नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली। त्यावेळी आपल्या आमदारांची संख्या अधिक उलट अजित पवार तक्रार घेऊन आले पाहिजेत, अमित शाह यांचा आमदारांना कानमंत्र। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आरोपी यांना पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर वैष्णवीचे नको ते चाट आम्ही पकडले, 4 कानाखाली म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। त्यानंतर महिला झाल्या आक्रमक, वकिलाची सनद रद्द करा, वकील बार असोसिएशनकडे मागणी। शेलू भांबोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव पडवळ तर व्हाईस चेअरमनपदी मीराताई पडवळ यांची बिनविरोध निवड झाली। त्यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, महादेव लिंबोरे आदी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। गेले 15 दिवस गाजत असलेल्या चहरोली टीपी स्कीमला परिसरातील सर्व ग्रामस्थांनी कडवा विरोध केल्याने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना त्यांचा निग्रह गुंडाळण्याची वेळ आली। टीपी स्कीम स्थगित करत असल्याचे लेखी आदेश आयुक्त शेखर सिंहल यांनी आज दिले आहेत। प्रशासन काही केले ऐकत नसल्याने चहरोली गावकऱ्यांनी उद्या शुक्रवारी 30 मे रोजी पुकारलेला गावबंद अंगलट येणार असल्याने प्रशासन झुकले। गावकऱ्यांचा विरोध आणि आमदार महेश लांडगे यांचा विरोध म्हणून स्थगिती देत असल्याचे पत्रात म्हटले आहे। दरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आयुक्त सिंह यांना फोन केल्याने स्थगिती मिळाल्याचे सांगण्यात आले। चक्क 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला असून 1,60,000 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 2652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाटले असल्याचे उघडकीस आले आहे। शशांक हगवणेचे मित्रही त्यांच्यासारखेच निलेश चव्हाण पत्नीसोबतच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ काढायचा तर सुयश चोंधे पत्नीला पार्न बनून तसंच करायला भाग पाडायचा। पत्नीने नकार दिल्यास पट्ट्याने मारहाण करायचा। धनश्रीने समोर येऊन सगळे कारनामे सांगितले। सकाळी 7 वाजेच्या दरम्यान पुणे नाशिक हायवेवर वाकी येथील गोडाऊन चौक या ठिकाणी अचानक कुत्र्याचे लहान पिल्लू आल्याने अल्टो कारने अचानक ब्रेक दाबला। अल्टोच्या मागून येणाऱ्या 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या। गाड्यांचे नुकसान झाले परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे।